नमस्कार. मी नंदिनी आज तुम्हाला जे सांगणार आहे ना, ते कदाचित तुम्हाला आतून हादरवून टाकेल. तुमच्या हातात जी औषधाची बॉटल घेऊन बसलेली आहात किंवा तुम्ही पुढच्या डॉक्टरची आता म्हणजे अपॉइंटमेंटची वाट बघत आहात आणि तुम्ही जे गुगलवर आजारपणाची लक्षणं शोधून शोधून थकलेले आहात. पण कदाचित आज तुम्हाला जे नवीन गोष्ट काही माहिती होईल, ते आतून तुम्हाला हादरवून टाकेल. होऊ शकतं. कदाचित राग येईल किंवा होऊ शकतं तुम्हाला आज तुमच्या स्वातंत्र्याचा मार्ग पण सापडू शकतो. है ना? पण आजचं हे कडू सत्य आहे. सत्य हे आहे की तुमच्या 90% आजारांना म्हणजे 90% आजार हे शरीराचे नसतातच. तर हे तुमच्या मनाचे असतात, तुमच्या विचारांचे असतात. आणि जर हे आजार, ही वेदना, ही त्रासदायक स्थिती तुमच्या विचारातून निर्माण झाली असेल, तर तसंच तुमच्या त्या विचारातूनही नाहीशी करता येते. तुम्ही आजारी नाहीत. तुमचं शरीर आजारी नाही. तुमची विचारसरणी आजारी आहे. तुमच्या त्या दडपलेल्या भावना आजारी आहेत, ज्या तुम्ही वर्षानुवर्ष बाहेर काढल्याच नाहीत. जे तुमचं भूतकाळ आजारी आहे, जो तुमचा आजही खांद्यावर वाहत आहे. तुमचा भूतकाळ तुमच्या खांद्यावर आजही वाहत आहे. आणि तुमचं शरीर ते फक्त त्या वेदनेच्या किंकाळी मारून जगायला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर तुमचा आजार हा तुमच्या शरीराच्या किंवा तुमच्या विरुद्धचा बंड करतो असा नाही, तर तो तुमच्या शरीराचा तुमच्याशी बोलण्याचा एक शेवटचा मार्ग आहे. आज आपण त्या एका रहस्याबद्दल बोलतोय. जे डॉक्टर जो डिस्पेन्झा नावासारखे न्यूरोसायंटिस्ट सिद्ध करत आहेत. जे लुईस यांनी स्वतः कर्करोगावर मात करायला जगायला शिकवलेलं आहे. आणि जे ब्रुस लिफ्टन यांची बायोलॉजी ही जोराने सांगत असते की हा विषय म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंगचा नाही आहे, तर हा विषय आहे सायकोसोमॅटिक सत्याचा. तर सायको म्हणजे मन आणि सोमा म्हणजे शरीर. म्हणजे तुमचं शरीर हा तो पडदा आहे, ज्यावर तुमचं मन त्याच्या न बोललेल्या, न ऐकलेल्या पूर्ण भावनांचा सिनेमा चालवत असतो. डायबिटीज, मायग्रेन, आर्थरायटिस किंवा कॅन्सर सुद्धा हे फक्त नावं आहेत. खरा आजार काही वेगळाच असतो. आणि खरा आजार म्हणजे दडपलेला राग, वर्षानुवर्ष जपलेली अपराधीपणाची भावना किंवा तो धोका जो तुम्ही आजपर्यंत माफ करू शकले नाही किंवा एक्सेप्ट करू शकले नाही. स्वतःबद्दलची म्हणजे नकारात्मकता भावना एकदम डीप मध्ये. तर चला खरी गोष्ट ऐकूया. 1964 साली नॉर्मन कझिन्स नावाच्या माणसाला एकायलोझिंग स्पॉन्डलायसिस नावाचा हा भीषण आजार झाला. हा आजार मणक्याचा होता आणि अत्यंत वेदनादायक होता. त्याचे सांधे जाम झाले होते, शरीर कडक होत गेलं होतं. वेदना इतक्या इतक्या जास्त होत्या की पापण्याही हलवणं अवघड झालं होतं. म्हणजे जगातील सर्वोत्तम डॉक्टरांनी सांगितलं होतं की याचा आमच्याकडे इलाज नाही. म्हणजे आता हळूहळू तुम्हाला याचा लखवा किंवा पक्षाघात ग्रस्त होऊ शकता तुम्ही आणि मृत्यू येईल शेवट असाच होईल. पण सांगितलं गेलं की एवढं की बरं होण्याची शक्यता 500 लोकांमधून एक असू शकतो. 500 पेशंटमधून एखादा दुरुस्त होऊ शकतो. तर नॉर्मन म्हणजे जो पेशंट होता तो म्हणाला की जर 500 पैकी एक असेल, शक्यता असेल, तर तो एक मी असणार. त्याने स्वतःसाठी प्रण घेतला. त्याने हॉस्पिटल सोडलं, कारण तिथलं वातावरण सतत एकच संदेश सांगत होता की तू आजारी आहेस, तू मरणार आहेस. तर तो एका हॉटेलच्या खोलीत गेला. तिथले सगळे जे औषधं होती ते बाजूला ठेवली, घेतले. फक्त त्याने व्हिटॅमिन सी हे घेणं चालू केलं. आणि मग त्याने काय केलं की कॉमेडी फिल्म्स बघितल्या पाहत राहिला. चार्ली चॅप्लिन, मार्क्स ब्रदर, जे काही असेल ते. आणि पोट धरून हसवू शकेल एवढं सगळं त्यांनी केलं. लोक त्याला अक्षरशः वेडा म्हणत होते. पण नॉर्मलला एकच गोष्ट कळली होती की नकारात्मक भावना शरीराला आजारी करू शकतात, तर सकारात्मक भावना औषध का ठरू शकत नाही. आणि चमत्कार घडला की 10 मिनिट मनापासून हसल्यावर त्याला 2 तास म्हणजे खोल अशी वेदना रहित म्हणजे झोप मिळाली. डीप स्लीप मिळाली त्याला, जे डॉक्टर सुद्धा देऊ शकले नाही. तर हसण्याने त्याच्या शरीराचं केमिस्ट्री बदलली, इम्युन सिस्टीम जागी झाली आणि हळूहळू शरीर मोकळं झालं. ज्याला लाचार घोषित केलं होतं
तो काही महिन्यात स्वतःच्या पायावर चालत आला आणि तो पूर्णपणे बरा झाला. लुईस हे यांची कथा तर आत्मा हादरणारी आहे. तुम्ही पुस्तक वाचलं असेल त्यांचं, यू कॅन हील युअर लाईफ. या पुस्तकाच्या लेखिका आहेत त्या. लाखो लोकांना स्वतःवर प्रेम करायला शिकवणारी ही स्त्री. त्यांना सर्व्हायकल कॅन्सर झाला होता. डॉक्टर म्हणाले होते की ऑपरेशन करावं लागेल, खूप उशीर झालाय. लुईस यांना विचारलं की हा कॅन्सर मला का झालं, तर माझं शरीर मला काय सांगतंय. म्हणजे त्यांनी स्वतःच्या शरीरावर विचार केला, विचारलं तर त्यांना शरीर नाही, त्यांनी आपले विचार शोधले. तर त्यांचा भूतकाळ हा वेदनेने भरलेला होता. बालपणी लैंगिक शोषण आहे, अपमान, दारिद्र्य किंवा स्वतःबद्दलचा तिरस्कार, तर वर्षानुवर्ष दडपलेला रागच हा कॅन्सर म्हणून बाहेर आला होता. लुईस हे यांनी 6 महिने मागितले. त्या काळात त्यांनी औषध नाही तर माफी आणि आत्मप्रेम मागितलं स्वतःशीच. आरशासमोर उभं राहून म्हणायच्या की लुईस, मी तुझ्यावर प्रेम करते. सुरुवातीला त्या रडायच्या, घृणा वाटायची, पण हळूहळू त्यांनी माफ केलं. इतरांना नाही तर स्वतःला मुक्त करण्यासाठी. 6 महिन्यांनी तपासणी झाली तर कॅन्सरचा एकही ठसा नव्हता. त्या म्हणतात की आपण मानसिक काम करायला तयार असलो तर जवळजवळ प्रत्येक आजार बरा होऊ शकतो. तर हे केवळ कथा नाहीये, तर हे न्यूरोसायन्स, क्वांटम फिजिक्स आहे. जो डॉक्टर डिस्पेन्सर सांगतात की आपलं 95% आयुष्य अवचेतन मन चालवत असतं. म्हणजे त्याच्यात राग, भीती, ताण, तणाव हे सगळं सवयीसारखं होऊन जातं. सतत ताणात राहिलं तर शरीर फाईट किंवा फ्लाईट मोडमध्ये राहतं आणि हिलिंग थांबवून देतं आणि इम्युन सिस्टीम ही कमकुवत होते आणि मग होतात आजार. डॉक्टर ब्रूस लिफ्टन म्हणतात की जीन मालक नाही तर विचार मालक आहेत. जीन मालक म्हणजे आपण जे म्हणतो की पिढ्याने आलेले रोग, तर ते मालक नाही तर तुमचे विचार. तर जीन चालू बंद कोण करतो, तर तुमचं वातावरण, आणि तुमचं वातावरण कोण ठरवतं, तर तुमचं मन. तर मग काय करायचं, तर ही आहेत 5 पावलं. तर पहिला पाऊल म्हणजे स्वीकार. स्वीकार म्हणजे हे समजून घ्यायचं की मला हा आजार काय सांगतो आहे. दुसरी स्टेप आहे भावना बाहेर काढा. रडा, ओरडा, लिहा, दडपण काढा, जे असेल ते करा, पण त्याला शरीराच्या बाहेर काढा, ऍक्शन घ्या. तिसरा पॉइंट आहे माफी. तर इतरांना तर करायचंच, पण स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःला माफ करणं गरजेचं आहे. चौथा पॉइंट आहे रिप्रोग्रामिंग, म्हणजे परत प्रोग्रामिंग करा. तर हे कशा मार्फत, तर ध्यान आहे किंवा व्हिज्युअलायझेशन आहे, अनुभूती घ्या, रेकी शिका. रेकीमध्ये सुद्धा आपण हे सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. रिप्रोग्रामिंग करणं म्हणजे परत आपल्या माइंडला, आपल्या विचारांना रिप्रोग्रामिंग करायचं आणि स्वतःला आधीच बरं असल्याचा अनुभव व्हायचा आहे. आणि 5वा पॉइंट आहे की प्रेम, म्हणजे आरशात पाहून स्वतःसाठी चांगलं शब्द बोला, चांगले वाक्य बोला, मी स्वतःवर प्रेम करते. आणि कृतज्ञता तर ही सर्वात मोठी हिलिंग ऊर्जा आहे. तर तुमचा आजार हा शेवट नाही तर तो बदलण्याचा इशारा आहे. तुम्हाला बदलण्याचा इशारा आहे. तर हिलिंग औषधात नाही तर चेतनेत आहे. तर तुम्ही बळी नाही आहात, तर तुम्ही मालक आहात, हे समजून घ्या. त्याच्या मागचं सायन्स समजलं की सगळं काही आपोआप होत असतं. तर नक्कीच रेकी शिका. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये रेकी तुम्हाला खूप डीप फिलिंग मध्ये घेऊन जात असते. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.